सर्वांना हरिओम. आपल्याला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि भक्ती मार्गामध्ये देखील जे सर्वात सार गोष्ट आहे भगवंताचे नाम, ते सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांनी हा मार्ग शोधून काढला, भक्ती मार्ग, परमार्थाचा मार्ग, अध्यात्म मार्ग, त्यांनी याच्या व्यतिरिक्त असलेल्या सर्व मार्गांचा अवलंब केला होता, अभ्यास केला होता. आणि त्यानंतर अभ्यास करून मग सर्वांसाठी, स्त्री पुरुष, लहान मुलं, वृद्ध, सर्वांसाठी हा सोपा भक्तिमार्ग शोधून काढला, जेणेकरून मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक होईल. भगवंताचं नाम घेतल्यानंतर त्याचा लाभ जो नाम घेतो त्याला होतोच, परंतु त्याच्या अखंड नामचिंतनाने त्याच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. आणि त्याचं दैव म्हणजे भाग्य असं असतं की त्याला कोणती उपमा देता येत नाही. असंही भगवंताचं नाम ज्यांनी ज्यांनी आपल्याला सांगितलं त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतला, स्वतः त्याची गोडी चाखली आणि नंतर आपल्याला ती गोडी चाखायला दिली. परंतु एवढं सोपं असलेलं जे नाम आहे ते सोपं असून देखील अखंड घेणारे फार कमी आहेत. सतत चिंतन करणारे फार दुर्मिळ आहेत. सवड असेल तेव्हा, संकटामध्ये पडलं तेव्हा मग आपल्याला आठवण येते भगवंताची आणि आपण धावा करतो. परंतु जे सतत नाम घेतात, नित्य नेमाने नाम घेतात, त्यांना कोणकोणते फायदे होतात, कोणकोणते लाभ होतात, ते आपल्याला माऊली आजच्या 22व्या अभंगातून सांगत आहे. आज आपण अभंग क्रमांक 22चा अभ्यास करणार आहोत. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. हरिविन जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता या अभंगामध्ये काही शब्द आपल्याला कठीण वाटतात, आपण त्याचा पहिला अर्थ बघूया. दुर्लभ म्हणजे दुर्मिळ. दुर्लभचा अर्थ आहे दुर्मिळ, क्वचित सापडणारे, क्वचित असणारे किंवा क्वचित सापडणारे. वल्लभ, वल्लभ म्हणजे पती, यजमान. मग लक्ष्मी वल्लभ शब्द आलेला आहे म्हणजे लक्ष्मीपती, लक्ष्मीकांत. आपल्या माहिती आहे कोण आहे तो, लक्ष्मीचा पती विष्णू, म्हणून लक्ष्मी वल्लभचा अर्थ आहे विष्णू. भुक्ती
भुक्ती मुक्ती दोन्ही शब्द आलेले आहेत. भुक्तीचा अर्थ आहे सर्व प्रकारची सुखे, सर्व प्रकारचं ऐश्वर्य. भुक्तीचा अर्थ आहे सर्व प्रकारची सुखे, सर्व प्रकारचे ऐश्वर्य. नेम म्हणजे नियम. पहिल्या चरणात शब्द राहून गेले सांगायचे. नेमचा अर्थ आहे नियम. पुढे शब्द आहे नामी. नामीचा अर्थ आहे ज्याचे नाम घ्यायचे तो, ज्याचे नाम घ्यायचे तो, ज्याच्या नामाचं चिंतन करायचं तो. चाड म्हणजे मनातील विचार. चौथ्या चरणात आलेला आहे शब्द. चाड म्हणजे मनातील विचार. पुसणे, पुसे म्हणजे मूळ क्रियावर आहे पुसणे. पुसणे म्हणजे विचारणे. पुसे म्हणजे विचारतात, विचारले. वाढ म्हणजे मोठे. वाढचा अर्थ आहे मोठे. दुसरा अर्थ आहे श्रेष्ठ. आणखीन एक अर्थ आहे थोर. असे वाढ शब्दाचे 3 अर्थ आहेत. मोठे, श्रेष्ठ आणि थोर. माऊली या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगते, जे दररोज नित्य नियमाने हरिनाम स्मरणामध्ये रंगून जातात अशी माणसे फार क्वचित आढळतात, दुर्मिळ असतात. जे दररोज नित्य नियमाने हरिनाम स्मरणामध्ये रंगून जातात अशी माणसे फार क्वचित आढळतात, दुर्मिळ असतात. पण जे नित्य नामस्मरण करतात, पण जे नित्य नामस्मरण करतात त्यांच्याजवळ स्वयं लक्ष्मीकांत श्री विष्णू असतात. जे नित्य नियमाने नामस्मरण करतात त्यांच्याजवळ, त्यांच्या सन्निध स्वयं लक्ष्मीकांत श्री विष्णू असतात. दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, जो मनुष्य नित्य नेमाने, जो मनुष्य नित्य नेमाने नारायण हरी, नारायण हरी असा उच्चार करतो, जो मनुष्य नित्य नेमाने नारायण हरी, नारायण हरी असा उच्चार करतो, त्याच्या घरी सर्व प्रकारची सुखे, त्याच्या घरी सर्व प्रकारची सुखे, सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि 4ही मुक्ती नांदतात. सर्व प्रकारची सुखे, सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि 4ही मुक्ती नांदतात. तिसऱ्या चरणात माऊली सांगते, हरी शिवाय आणि हरिनामाशिवाय मनुष्य जन्म हा केवळ नरकच आहे. हरी शिवाय आणि हरिनामाशिवाय मनुष्य जन्म हा केवळ नरकच आहे. हरिनाम उच्चारल्याशिवाय ज्याचा जन्म जातो, हरिनाम उच्चारल्याशिवाय ज्याचा जन्म जातो, तो या जन्मानंतर म्हणजे मृत्यूनंतर यमाचा पाहुणा होतो. हरिनाम उच्चारल्याशिवाय ज्याचा जन्म जातो, तो या जन्मानंतर म्हणजे मृत्यूनंतर यमाचा पाहुणा होतो. कारण नामस्मरण न करणारा, जो नामस्मरण करत नाही, तो निश्चितपणे खात्रीपूर्वक नरक लोकाचा अधिकारी बनतो. जो नामस्मरण करत नाही तो
निश्चितपणे खात्रीपूर्वक नरकाचा अधिकारी बनतो, नरक लोकाचा अधिकारी बनतो. 4थ्या चरणात माऊली सांगते, मी माझ्या सद्गुरूंना म्हणजे श्री निवृत्तीनाथांना नामाबद्दल विचारले, अर्थात नामाचे महात्म्य विचारले. मी माझ्या सद्गुरूंना निवृत्तीनाथांना नामाचे महात्म्य विचारले, तेव्हा ते म्हणाले की भगवंताचे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे. ते म्हणाले की भगवंताचे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे, थोर आहे, महान आहे. भगवंताचे नाम कसा म्हणाले ते आकाशापेक्षाही मोठे आहे, थोर आहे, महान आहे. असा या 4 चरणांचा आपल्याला थोडक्यात अर्थ सांगता येईल. नामधारक जर नामामध्ये रंगला तर त्याचा उद्धार निश्चितपणे होतोच, पण त्याचे पूर्वज सुद्धा नामधारकाच्या नामस्मरणाच्या पुण्याईने वैकुंठात जातात. असे नामाचे अद्वितीय सामर्थ्य माऊलींनी आपल्याला मागच्या अभंगात सांगितले. नामाचा महिमा सांगितला, नामाचं महात्म्य सांगितलं. परंतु ज्यांचा भगवंताच्या नामाविषयी अखंड नेम आहे, नित्य नेम आहे, अशी माणसे या जगात अत्यंत दुर्मिळ आहेत. अशी माणसे आपण शोधायला गेलो तर क्वचितच सापडतील. नाम घेणारे या विश्वात अनेक लोक आहेत. भगवंताचं नाम घेत नाहीत असं नाही, अनेक लोक आपल्या सापडतील या विश्वामध्ये, पण त्यांचा नित्य नियम नसतो. ते नित्य नेमाने नाम घेत नाहीत. सवडीनुसार, सवड असेल त्यावेळेला किंवा फावल्या वेळामध्ये जमलं तर, एखादं संकट आलं तर, किंवा संसारातून थोडी फुरसत मिळाली म्हणजे नाम घेऊ. उदाहरणार्थ रिटायर झाल्यानंतर मग आपण परमार्थ करू, तेव्हा आपण भगवंताचं नाम घेऊ, तेव्हा दुसरं काय काम आहे. अशा प्रवृत्तीचे लोक जास्त आहेत, अशा विचारांचे माणसं जास्त आहेत. काहींचे भगवंताच्या नामाव्यतिरिक्त अन्य काही नेम असतात. त्यांना नामाविषयी पूर्ण आवड नसते. इतर नेम असल्या कारणाने त्यांना भगवंताच्या नामाबद्दल आवड नसते. बरेच जण असेही आहेत की ते भगवंताचं नाम घेतात, पण विशिष्ट हेतू मनात ठेवून ती इच्छा पूर्ण होण्यासाठीच नाम घेत असतात. त्यांची पण भक्ती आहे, पण ती कशी आहे, सकाम भक्ती. काहीतरी इच्छा मनात ठेवून भगवंताचं नाम घ्यायचं, काहीतरी इच्छा मनात बाळगून भगवंताकडे जायचं. पण ही खरी नामनिष्ठा नव्हे, याला नामनिष्ठा म्हणता येणार नाही. भगवंताच्या नामाचा नित्य जप करणाऱ्याला अन्य कोणताही नियम करण्याची जराही आवश्यकता नाही. जो भगवंताच्या नामाचा नित्य जप करतो त्याला इतर कोणत्याही नियम करण्याची आवश्यकता नाही. नामस्मरणाविषयी पूर्ण आवडी धारण करून, नामस्मरणाविषयी पूर्ण आवड धारण करून अखंड नामजपाचा अभ्यास करणारा या विश्वामध्ये एखादाच सापडेल. व्यवहारामध्ये आपण पाहतो की जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर त्याच्या नावावरही प्रेम असते.
व्यवहारामध्ये आपण बघतो, एखाद्या व्यक्तीला आपलं प्रेम असेल तर त्याच्या नावावर देखील प्रेम असतं. ती व्यक्ती समोर नसली, त्याचं नाव जरी आलं तरी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं. जर व्यवहारामध्ये हा दृष्टांत लागू आहे, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये देखील जो नामी आहे, ज्याचं नाम घेतो तो भगवंत, त्याच्यावर जर खरे प्रेम असेल, ज्याचे निस्सीम प्रेम आहे, त्याचे भगवंताच्या नामावर पूर्ण प्रेम असते. ज्याचे भगवंतावर प्रेम आहे, त्याचे भगवंताच्या नामावरही पूर्ण प्रेम असते. पण माऊली म्हणतात, असे लोक फार दुर्लभ आहेत, असे लोक फार दुर्मिळ आहेत. गर्गसंहिता आहे, त्या गर्गसंहितेमध्ये असं सांगितलेलं आहे, जे पुरुष अखंड प्रेमलक्षणा भक्ती करतात, म्हणजे अखंड भगवंता प्रेम करतात, प्रेमपूर्ण भक्ती करतात, श्रद्धायुक्त होऊन भक्ती करतात, असे जे भगवत भावनेने युक्त असे भक्त आहेत, असे भगवत भावनेने परिपूर्ण असलेले जे भक्त आहेत, ते या भूमीवर दुर्लभ आहेत, असं सांगितलेलं आहे गर्गसंहितेमध्ये. नामस्मरणाचा ज्यांचा नित्य नेम आहे, त्यांना नामस्मरण केल्यानंतर कोणती फलप्राप्ती होते ते माऊली अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, आणि पुढची फलप्रसंग दिलेली आहे, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जो भक्त भगवंताच्या नामामध्ये रंगलेला असतो, तल्लीन झालेला असतो, त्याच्या घरी सतत लक्ष्मीपती भगवान विष्णूंचे वास्तव्य असते. व जेथे विष्णू आहे तेथे लक्ष्मी आहे, हे ओघाने आलेच. या ठिकाणी माऊलींनी भगवंताला लक्ष्मी वल्लभ या नावाने संबोधित केले आहे. भगवंताच्या अनंत नामापैकी हे एक नाव आहे, आणि प्रत्येक नामाच्या मागे काहीतरी विशिष्ट अर्थ लपलेला आहे, आणि तो विशिष्ट अर्थ लक्षात घेऊनच माऊलींनी हरिपाठामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नामाचा उपयोग केलेला आहे, वेगवेगळ्या नामाने भगवंताला संबोधित केलेला आहे. मग या ठिकाणी ते म्हणतात लक्ष्मी वल्लभ, त्याच्या मागे माऊलींचा सांगण्याचा हेतू काय ते बघूया आपण. आपण पाहतो की सर्व जग लक्ष्मीच्या म्हणजे धनाच्या संपत्तीच्या मागे लागले आहे. लक्ष्मीला मिळवण्यासाठी, धनसंपत्ती प्राप्तीसाठी अहर्निश रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. कारण लक्ष्मीच सर्व सुखाचे साधन आहे अशी त्यांची धारणा आहे. लक्ष्मी प्राप्त झाल्यावरच आपल्याला सर्व सुख मिळतील अशी त्यांची विचारधारा आहे, अशी त्यांची भावना आहे. पण लक्ष्मी परिपूर्णतेने कोणालाही प्राप्त होत नाही. पहिली गोष्ट, लक्ष्मी पूर्णपणे परिपूर्णतेने कोणालाही प्राप्त होत नाही, आणि प्राप्त झालीच तर तिचा स्वभाव आपल्याला माहित आहे. लक्ष्मीचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे, आणि तिच्या चंचल स्वभावामुळे जरी ती प्राप्त झाली तरी ती आपल्याजवळ टिकत नाही. ज्याला कोणाला लक्ष्मी अंशतः म्हणजे थोड्या रूपाने प्राप्त होते, त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे अर्थ निर्माण करून, अनर्थ निर्माण करून, शब्द चुकला, लक्ष्मी असेल जवळ तर एक तर टिकत नाही, आणि जर थोडी प्राप्त झाली इतरांच्या पेक्षा थोडी जास्त, तर ती अनेक अनर्थ निर्माण करते.
आणि त्याला सुख, शांती आणि चैन लाभू देत नाही. कारण काय? कारण तेथे लक्ष्मी वल्लभ नसतो, तेथे केवळ लक्ष्मीच असते. आणि म्हणून ज्या ठिकाणी फक्त लक्ष्मी आहे त्या ठिकाणी अनर्थ आहे. म्हणून लक्ष्मी वल्लभ असा या ठिकाणी उपयोग केलेला आहे भगवंताच्या नामासाठी. या मागचे आणखीन एक रहस्यात्मक कारण आहे. लक्ष्मी वल्लभच का म्हटले? आपल्याला माहित आहे श्री विष्णूचे वाहन गरुड आहे. आणि गरुडाचा गुण काय आहे? त्याच्याजवळ दूरदृष्टी आहे. गरुडावर दूरदृष्टी आहे. आणि लक्ष्मीचे वाहन कोणते आहे? तर लक्ष्मीचे वाहन आहे घुबड, ज्याला दिवसा दिसत नाही. घुबडाला दिवसा दिसत नाही. असे काही पशुपक्षी आहेत ज्यांना दिवसा दिसत नाही, काहींना रात्री दिसत नाही. त्यापैकी घुबड आहे ज्याला दिवसा दिसत नाही. जेव्हा लक्ष्मी विष्णूसहित येते तेव्हा दोघेही गरुडावर बसून येतात. कारण त्यांचं नातं आपल्याला माहिती आहे, पती पत्नी आहे. जेव्हा लक्ष्मी विष्णूसहित येते तेव्हा दोघेही गरुडावर बसून येतात. आणि लक्ष्मी एकटी येते तेव्हा ती घुबडावर बसून येते. या मागचा चिंतनीय भाग असा आहे, गरुडाच्या दर्शनाने भक्ताला दूरदृष्टी प्राप्त होते, विशाल दृष्टी प्राप्त होते. गरुडाच्या दर्शनाने भक्ताची दृष्टी विशाल होते आणि त्याला दूरदृष्टी प्राप्त होते. आणि म्हणून तो लक्ष्मीचा म्हणजे धनाचा परोपकारासाठी, देशसेवेसाठी, दानधर्मासाठी उपयोग करतो. ज्यावेळेला लक्ष्मी विष्णूसहित येते गरुडावर बसून, त्यावेळेला गरुडाकडे असलेला जो गुण आहे तो भक्तामध्ये येतो आणि मग तो आपल्याकडे असलेल्या धनसंपत्तीचा, लक्ष्मीचा सत्कार्यासाठी उपयोग करतो. पण याच्या उलट जर लक्ष्मी घुबडावर बसून आली तर घुबडाच्या दर्शनाने त्याची दृष्टी अंध बनून तो धनाचा उपयोग स्वार्थासाठी, एवढंच नाही इतरांच्या नाशासाठीच करतो. जर लक्ष्मी एकटी आली आपल्या घरी भगवंताला न घेता तर मग त्या धनाचा उपयोग स्वार्थासाठी आणि एवढंच नाही तर इतरांच्या नाशासाठीच करतो. मग यामागचे तात्पर्य काय? लक्ष्मी वल्लभ म्हणण्यामागचं तात्पर्य काय? की भगवंताच्या नामस्मरणात रंगून गेलेल्या भक्ताला सूक्ष्मदृष्टी प्राप्त होती, दूरदृष्टी प्राप्त होती आणि महत्त्वाचं म्हणजे विचारदृष्टी प्राप्त होती. ही विचारदृष्टी प्राप्त होणे म्हणजेच लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, असा त्यामागचा लक्ष्मी वल्लभ संबोधण्याचा हा हेतू आहे. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात, वसे तेथे देव सदा सर्व काळ. वसे तेथे देव सदा सर्व काळ, करीती निर्मळ नामघोष. संत निळोबाराय म्हणतात, निवृत्ती नामामृत उच्चारी रामनाम. निवृत्ती नामामृत उच्चारी रामनाम, नित्य परब्रह्म त्याचे घरी. त्याच्या घरी नित्य परब्रह्म असते, त्याच्या घरी भगवान स्वतः असतात. मग हे सांगायची आवश्यकता नाही की भगवान जी त्या ठिकाणी लक्ष्मी पण आहे, ती आपोआप येणार. शुभ कार्याची पत्रिका द्यायची असेल आपल्याला तर आपण घरातील जो पुरुष आहे, कर्ता पुरुष, त्याच्या नावाने देतो.
कारण आपल्याला माहिती आहे की त्याला आपण निमंत्रण दिलं तर त्याच्या मागे त्याची पत्नी देखील येणार, तिला वेगळं निमंत्रण द्यायची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी भगवंताचा नामवत चाललेला आहे, त्या ठिकाणी तो आहे. आणि मग त्याच्याबरोबर त्याची पत्नी लक्ष्मी देखील आहे, तिला वेगळं बोलायची आवश्यकता नाही. जो खरा भगवत भक्त आहे त्याला अंतर्बाह्य भगवंताचे सान्निध्य लाभलेले असते. भगवंत त्याच्या अंतर्बाह्य निकट म्हणजे जवळ असतो. तो नामधारकाच्या आत व बाहेर प्रकट असतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तो केवळ आतमध्येच नाही तर तो त्याच्या अंतर्बाह्य जवळ असतो. तुकाराम महाराज सांगतात, नामधारकाच्या या वैशिष्ट्याबद्दल वर्णन करतात. 60वीला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. दोन्हीचं वर्णन केलं एकाच चरणामध्ये. तो अंतरामध्ये कसा आहे, भक्ताच्या अंतरामध्ये कसा आहे तो. 60वीला राहे हृदय संपुष्टी, हृदयरूपी पेटीमध्ये त्याने भगवंताला साठवलेला आहे. आणि बाहेर कसा आहे तर बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मूर्तीच्या रूपाने तो बाहेर उभा आहे. अशा अनन्य श्रद्धेने शरण आलेल्या भक्तांच्या भगवंत मागे पुढे उभा राहे सांभाळी, आलिया आघात निवाराया. भगवंत भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करत असतो. जे काही त्याच्यावर आघात येतात, संकट येतात, ते निवारण करतो. आलिया आघात निवाराया. पुढे म्हटलेलं आहे, अतिशय सुंदर वर्णन करतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी. निर्वाणीचा अर्थ आहे अंतिम समय, मृत्यू समय. काय म्हणतात महाराज, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. इथे पण शब्द असा मार्मिक वापरलेला आहे. भगवंताचे अनेक नाम आहेत, त्यापैकी म्हटलेलं आहे गोविंद. गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे विंदन करणारा. आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये, थोडक्यात आपल्या शरीरामध्ये रमणारा, विंदन करणारा, म्हणून त्याच्यावरचा शब्द आलेला आहे गोविंद. हा जो गोविंद आहे तो आपल्या मृत्यूच्या वेळी देखील आपला मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो आणि भक्ताला काहीच साकडे पडो निधी, कोणतेही संकट येऊ देत नाही. याचं कारण काय, भक्ताची अनन्य भावे केलेली भक्ती, भक्ताने केलेली भक्ती. भक्त समागमे सर्व भावे हरी. पुढे म्हणतात महाराज, भक्ताच्या सहवासामध्ये सर्व भावाने हरी असतो. जसा भगवंताला भक्त सर्व भावाने शरण गेलेला असतो, तसा भगवंत देखील भक्ताच्या ठिकाणी, भक्ताच्या सहवासामध्ये, साधू संतांच्या सहवासामध्ये सर्व भावे असतो. आणि करतो काय, न सांगता करी सर्व काम. आपल्या भक्ताची सर्व कामे न सांगता करतो. आणि याच्याकरता माऊलींनी आपल्याला पहिल्या अभंगामध्ये, शेवटच्या चरणामध्ये उदाहरण दिलं होतं, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कशासाठी, भक्तांची सर्व कामं करतो. जर आपण संतांची चरित्र वाचली तर प्रत्येक संतांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी, प्रत्येक संतांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी भगवंताने प्रत्येकाच्या घरी, अगदी ज्याला आपण हलकी कामं म्हणतो, क्षुल्लक कामं म्हणतो, क्षुद्र कामं, ती सुद्धा केलेली आहेत. आपल्या घरामध्ये आपण जेवल्यानंतर आपलं ताट उचलण्याकरता आपल्याला शरम वाटते, लाज वाटते, उष्ट काढवायला आपल्याला नको वाटतं. पण भगवंताने
ते पण काम केलेलं आहे. पत्रावळ्या उचलण्याचं उष्ट काढण्याचं देखील काम केलेलं आहे. जर आपण संतांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला ही गोष्ट प्रत्येकाच्या चरित्रात दिसेल. भगवंताच्या नामस्मरणाच्या बळावर ज्यांना भगवंताचे अशा प्रकारे अंतर्बाह्य सान्निध्य लाभले आहे तेच खरे भाग्यवान आहेत. आणि म्हणून त्यांच्या दैवाचे, त्यांच्या भाग्याचे वर्णन काय करावे, त्यांचे वर्णन करण्याकरता शब्द अपुरे आहेत. नवे नवे आपल्याला ते वर्णन करता येणारच नाही. उपमा त्या भाग्याची कोण वाणी, असे या ठिकाणी जो नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष भगवंत येऊन त्याचा सांभाळ करतो. आणखीन कोणकोणत्या गोष्टी प्राप्त होतात जो अखंड नामस्मरण करतो त्या भक्ताला, त्याचं वर्णन माऊलींनी पुढच्या 3 चरणातून केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करूया.